नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आम्ही आज करतोय एक मोठा खुलासा, एक मोठा पर्दाफाश आंतरराष्ट्रीय स्मगलिंग रॅकेटचा. जे रॅकेट दुबई UAE मधून चालवलं जातंय आणि भारतामध्ये हे रॅकेट चालवून देशातल्या अर्थव्यवस्थेला खूप मोठं भगदाड पाडलं जातंय. या संदर्भातला एक मोठा गौप्यस्फोट आम्ही करतोय आणि त्याला आधार असणार आहे इथल्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेला एक धक्कादायक रिपोर्ट. आणि बघूयात की या अहवालामध्ये नेमकं काय समोर आलंय. या अहवालातून ही बाब समोर आली आहे की देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक मोठं ऑइल स्मगलिंग रॅकेट कार्यरत आहे आणि या सगळ्यात मोठ्या आजवरच्या स्मगलिंग रॅकेटचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमत करणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या हाती एक रिपोर्ट लागलेला आहे आणि या रिपोर्टच्या आधारे, गुप्तचर संस्थेचा हा रिपोर्ट आहे आणि या रिपोर्टच्या आधारे राज्यामध्ये, देशामध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या बंदरांवरून सुरू असलेल्या या मोठ्या स्मगलिंग रॅकेटचा आम्ही पर्दाफाश करतोय. सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोचा हा रिपोर्ट सांगतोय की देशामध्ये आज दुबई आणि UAE मधून मोठ्या प्रमाणात स्मगलिंग रॅकेट ऑइलचं सुरू आहे आणि या ऑइलच्या माध्यमातून देशात एक समांतर व्यवस्था निर्माण झालेली आहे. तेव्हा आंतरराष्ट्रीय डिझेलच्या रॅकेटची देशातली सर्वात मोठ्या स्मगलिंग रॅकेटचा पर्दाफाश आम्ही आता पुढच्या या रिपोर्टमधून करणार आहोत. पण राज्यातल्या बोगस बायोडिझेलचं रॅकेट न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणलं. त्यानंतर राज्यभर या माफियांवर राज्यातल्या पोलीस आणि पुरवठा विभागानं धाडी टाकल्या. तेव्हा प्रश्न निर्माण झाला होता की हे बोगस बायोडिझेल नेमकं आहे तरी काय, ते येतंय कुठून आणि ते येतंय कसं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधत होतो. आणि तेव्हा आमच्या हाती लागला सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोचा एक धक्कादायक अहवाल, ज्या अहवालानं देशातल्या आजवरच्या सर्वात मोठ्या स्मगलिंग रॅकेटचा पर्दाफाश केलाय. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या या अहवालानंतर देशाच्या वेगवेगळ्या प्रमुख बंदरांवरून देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो दरोडा पडत होता अर्थव्यवस्थेवर, तो आज जगाच्या समोर आम्ही आणतोय या खास रिपोर्टच्या माध्यमातून. बघूया न्यूज 18 लोकमतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. देशातील सर्वात मोठ्या स्मगलिंग रॅकेटचा पर्दाफाश. देशाला हादरवणारा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतच्या हाती. सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोचा केंद्राला रिपोर्ट. रिपोर्टमधून देशातील स्मगलिंग रॅकेटबद्दल धक्कादायक खुलासे. देशातील डिझेल स्मगलिंगच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भांडाफोड. राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या बोगस बायोडिझेलच्या रॅकेटचा भांडाफोड केल्यानंतर याच संदर्भातला देशाला हादरवणारा आणखी एक खळबळजनक खुलासा आम्ही करतोय. हा खुलासा आहे देशातील डिझेलच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा. सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोच्या अहवालातून देशातल्या सर्वात मोठ्या डिझेलच्या स्मगलिंग रॅकेटचा पर्दाफाश झालाय. देशातलं हे स्मगलिंग रॅकेट प्रमुख बंदरांवरून चालवलं जातंय. UAE मधून याच समुद्र मार्गे देशातल्या गुजरात आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख बंदरांवरून हे स्मगलिंग रॅकेट सुरू असल्याची बाब या रिपोर्टमधून समोर आली आहे. सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोचा गोपनीय अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव तो स्क्रीनवर दाखवू शकत नाही, पण त्यातून जे निष्कर्ष समोर आलेत ते देशातील संपूर्ण तपास यंत्रणांची झोप उडवणार आहेत. यातील काही धक्कादायक बाबी
आम्ही देशासमोर आणतोय। ये हाइड्रोलिक कंपनी का ऑफिस है कि नहीं है? आएगी, हम डिटेल्स देंगे, आप जाइए प्लीज। सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोच्या गोपनीय अहवालातून देशात हायस्पीड डिझेलची तस्करी करणारं आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचं समोर आलंय। हे रॅकेट UAE मधून कार्यरत असून आंतरराष्ट्रीय समुद्री प्रवासी मार्गानं डिझेलची देशात तस्करी केली जात असल्याचं समोर आलंय। UAE मधून बेस ऑइल SN50, हायड्रोकार्बन ऑइल, स्लज ऑइलच्या नावानं आयात केली जाते। तस्करांकडून वेगवेगळ्या ऑइलच्या नावानं देशात आणलं जाणारं हे ऑइल प्रत्यक्षात कमी प्रतीचं डिझेलच असल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे। ही तस्करी देशातील JNPT, कांडला आणि मुंद्रा या प्रमुख बंदरांवरून केली जाते। करविषयक गुप्तचर संस्थेच्या अहवालातून या स्मगलिंग रॅकेटचे काळे धंदे आता जगासमोर आलेत। ह्यांची मोडस ऑपरेंडी खूप सिंपल आहे, पण हे लोकांसमोर येत नाहीये आणि ही देशातली आतापर्यंत सर्वात मोठं स्मगलिंग रॅकेट आहे। दुबईवरून कंटेनर भरून डिझेल पेट्रोल पाठवतात, ते पोर्टवरती आल्यानंतर इकडचे अधिकारी त्यांचं केमिकल, त्यांचं एनालिसिस, लॅब टेस्टिंग रिपोर्ट करतात आणि त्या लॅब टेस्टिंग रिपोर्टमध्ये ते इंडस्ट्रियल ऑइल, बेस ऑइल असं लिहून देतात, पण खरे ते डिझेल असतं। ह्याचं केंद्रबिंदू दुबई आहे। दुबईमध्ये बसलेले काय मोठे स्मगलर्स हे करत आहे। आज अशी परिस्थिती आहे की जे काही पर्यायी इंधन नावाखाली जे काही बाजारामध्ये स्मगल डिझेल उपलब्ध झालेलं आहे, यामध्ये शासनाचा कर मोठ्या प्रमाणात नुकसान त्याच्यामध्ये होत आहे, कारण त्याला वेगवेगळी नावं देऊन करामधून सवलती घेतल्या जात आहेत। हे जर थांबलं नाही तर शासनाचं अधिक नुकसान होणार आहे, ग्राहकाला स्पुरियस प्रॉडक्ट मिळणार आहे आणि जे प्रामाणिकपणे पेट्रोल पंप चालक या रचनेमध्ये काम करून शासनाच्या कर व्यवस्थेला मदत करतायत, ते मात्र नुकसानीत जाणार आहे। पर्यायानं शासनाचं, जनतेचं वेगळ्या पद्धतीनं नुकसान होणार आहे। गुप्तचर संस्थेचा हा अहवाल 7 जानेवारी 2021 ला केंद्र सरकारच्या कर विभागाला सोपवण्यात आला, पण अजूनपर्यंत यावर कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळेच राज्यासह देशभरात या स्मगलिंग रॅकेटनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। ही तस्करी करून माफिया डिझेलमधून मिळणाऱ्या देशाच्या उत्पन्नावर डल्ला मारत असल्याचंही अहवालातून उघड झालंय। राज्य सरकारच्या हाती हा रिपोर्ट लागलाय। या रिपोर्टच्या आधारावर राज्याच्या पुरवठा विभागाकडून कारवाईला सुरुवात झाल्याचं रेशनिंग कंट्रोलर यांनी सांगितलंय। जो केंद्र सरकारच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोचा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये या मुद्द्यांचं नक्कीच हायलाइट केलं गेलेलं आहे की अशा प्रकारचा इम्पोर्ट होतोय आणि त्याच्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे। आणि त्याच्या नियंत्रणासाठी आमच्या काही धाडसत्रांमधून कस्टमच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही त्याच्या संदर्भामध्ये हे कंट्रोल करण्यासाठी, हे पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रयत्नशील आहोत। देशात सुरू असलेल्या डिझेलच्या तस्करीसाठी माफियांची मोडस ऑपरेंडी आणि त्यातला पैशांचा खेळ थक्क करणार आहे। देशात पेट्रोल आणि डिझेलची आयात करण्याची फक्त तेल विपणन कंपन्यांनाच परवानगी आहे, तर इतर कंपन्यांना पेट्रोल डिझेल व्यतिरिक्त तेल आयात करण्याची परवानगी दिली गेली आहे। आयात केलेल्या पेट्रोल डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारचा जवळपास 56% कर आहे, तर इतर ऑइलवर केवळ 12% GST असल्यानं त्याचे भाव कमी आहेत। त्यामुळे तस्करांकडून UAE मधून कमी प्रतीचं डिझेल इतर ऑइलच्या नावानं अवैधरित्या बंदरांवर आयात केलं जात आहे। नाव बदलून आयात केलेल्या या डिझेलवर फक्त 12% GST देऊन इतर कर मात्र बुडवले जातात। तेच इंडस्ट्रियल ऑइल, बेस ऑइल, मरीन ऑइल काळ्या बाजारात बायो डिझेल म्हणून गाड्यांमध्ये वापरलं जात आहे। अधिकृत डिझेलपेक्षा आयात केलेलं हे डिझेल 10 रुपयांनी स्वस्त असल्यानं काळ्या बाजारात त्याला प्रचंड मागणी आहे। यात केंद्र आणि राज्य सरकारचं मिळून प्रति लिटर 50 रुपयांचं नुकसान होतंय। वर्षाला हा आकडा काही हजार कोटींच्या घरात जातोय। विशेष म्हणजे देशात अगदी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा इंडस्ट्रियल ऑइलची झालेली प्रचंड आयातीतली वाढ हे याच घोटाळ्याचं द्योतक आहे।
या स्मगलिंग रॅकेटची सुरुवात 2 वर्षांपूर्वी तामिळनाडूतल्या चेन्नईतल्या बंदरातून झाली, पण DRIनं हे रॅकेट उद्ध्वस्त केलं. त्यानंतर माफियांनी गुजरातकडे आपला मोर्चा वळवला, पण गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं अर्थात ATSनं अत्यंत कठोर कारवाईला सुरुवात केल्यानं महाराष्ट्राला या माफियांनी आता आपला गड बनवलाय. हा गड उद्ध्वस्त करणं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार समोरचं मोठं आव्हान असणार आहे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आखाती देशातून वेगवेगळ्या ऑइलच्या नावानं हे स्मगलिंग करणाऱ्या रॅकेटनं राज्यभरात आपले पाय रोवले. पोलिसांनी त्याबद्दलची कारवाई सुरू करताच राज्यातील अनेक माफिया आज फरार झालेत, तर काही पोलिसांच्या हाती सापडले. माफियांनी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून हे सगळे काळे धंदे कसे चालवले, त्याचाही उलगडा आमच्या इन्व्हेस्टिगेशन मधून झाला. पाहूया त्याचा हा खास रिपोर्ट. डिझेल माफियांची बोगसगिरी कॅमेऱ्यात कैद. माफियांच्या दारावर न्यूज 18 लोकमतची धडक. पुलिस आएगी, हम डिटेल्स देंगे, आप जाइए प्लीज. राज्यभरात धाडसत्र सुरू होताच माफिया फरार. डिझेल माफियांचा पुराव्यासह होणार पर्दाफाश. न्यूज 18 लोकमतनं केलेल्या स्टिंग ऑपरेशन नंतर राज्यातील बोगस बायोडिझेलच्या अड्ड्यांवर पोलिसांनी धाडसत्र सुरू केलं आणि माफियांचे धाबे दणाणले. बीड जिल्ह्यातून नांदेडमधल्या लोह्याला जाणाऱ्या गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. 44,000 लिटर मरीन ऑइल जप्त केलं, जे डिझेल म्हणून वापरलं जात होतं. जे बोगस बायोडिझेल आहे हे मुंबईवरनं नांदेडकडे चाललेलं होतं आणि लोहा या ठिकाणी एका धाब्यावरती उतरलं जाणार होतं. जी 3 टँकर पकडली त्याच्यामध्ये जवळपास 75,000 लिटर बायोडिझेल, जे की कोट्यवधी रुपयाचं होतं. यावरती पंकज कुमावत यांनी कारवाई केलेली होती आणि या कारवाईनंतर आता हे तपासाचे धागेदोरे जवळपास मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि मुंबईमधून हे जे बायोडिझेल सप्लाय करणारं जे काही रॅकेट आहे ते आता पर्दाफाश होत आहे. ठिकाण हायड्राल्यूप इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड, काळबादेवी. इथं आल्यानंतर हायड्रॉलिक कंपनीचं कार्यालयाचा जो ॲड्रेस दिलाय तिथं आलो, पण इथं नाव हायड्रोटेक पेट्रोकेमिकल प्रायव्हेट लिमिटेड असं लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर इथं मध्ये बघितलं तर इथे ऑफिस मध्ये काहीच नाहीये. तुम कौन हो स्टॉप करने वाले? आप क्यों हमें रोक रहे हो? आप ओनर हो, आप क्यों रोक रहे हो? क्यों रोक रहे हो आप? मेरे डैड लैंडलॉर्ड है, आपको परमिशन नहीं, आप प्लीज जाइए. क्यों? पुलिस इन्वेस्टिगेशन करेगी, हम सब डिटेल्स. नहीं, यहाँ पे कंपनी रहती है कि नहीं, ये हम सब मुझे पड़ताल idea करने के लिए आए हैं. हाँ, तो आप रोक क्यों रहे हो? आप क्यों रोक रही है? पुलिस हम सिर्फ बोल रहे हैं कि एड्रेस यहाँ पे दिया, यहाँ पे कंपनी नहीं है. नहीं, आप प्लीज जाइए. इस पुलिस कंपनी आएगी तब हम यहाँ कंपनी के जो लोग हैं वो हमें पुलिस बताएंगे. आएगी तब हम details आप बताइए देंगे, यहाँ आप पे कंपनी कहाँ है? पुलिस आएगी, हम डिटेल्स. ये हाइड्रोलिक कंपनी का ऑफिस है कि नहीं पुलिस है? आएगी, हम डिटेल्स देंगे, आप जाइए प्लीज. आप क्यों जाए? आप जाइए. हम जानकारी लेने के लिए आए हैं कि यहाँ कंपनी पुलिस है को कि देंगे नहीं हम, है. पुलिस इन्वेस्टिगेशन करेगी सब. हम हमारा काम कर रहे हैं, आप बीच में नहीं, मत नहीं, आइए. उसका मालिक कौन है, बता पाएंगे? हम नहीं बता पाएंगे ना, वही तो आपको मैं कब क्यों? कब से बंद पड़ा है. बंद पड़ा है. हाँ. कितने साल हुए, काफी बताएंगे कैमरे पे हमें? नहीं कुछ नहीं बताएंगे, और ये सब हम मेहरबानी करके बंद करिए. बोगस बायोडिझेल प्रकरणात नांदेडमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील मरीन ऑइल मुंबईतल्या हायड्राल्यूप इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड याच कंपनीचं होतं. त्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या या कंपनीच्या संचालकांवर नांदेडच्या क्राईम ब्रँचच्या टीमनं धाडी टाकल्या आणि 2 संचालकांना अटक केली. आपल्या सोबत क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखलीकर साहेब आहेत. साहेब, आज काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि कुठल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली? नांदेडला गुन्हा दाखल आहे 3/7 ॲक्ट आणि 420 IPC. त्यात चौकशी केली, 2 ताब्यात घेतलेले आहेत, तपास चालू आहे. पोलीस तपासातून हे स्पष्टपणे समोर येत आहे
की देशात ऑइल आयात करण्यासाठी दुबईत डमी कंपन्या उघडण्यात आल्या. हवाला चॅनेलद्वारे पेमेंट करून कंपनीतला फरक मिटवला गेला. देशात बोगस कंपन्या स्थापन करून त्याच्या नावानं कोट्यवधींचे व्यवहार केले गेले. आपण दिलेल्या ऑइलचा दुरुपयोग होत असल्यास ती जबाबदारी आपली नाही या सबबीखाली कायद्याच्या कसाट्यातून सुटण्याचा या माफियांनी प्रयत्न चालवलाय. पण इंडस्ट्रीसाठीचं ऑइल डिझेल म्हणून वापरण्याचा गोरखधंदा आता उघड झालाय. राज्यातील पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असला तरी यातून काही मूलभूत प्रश्न उपस्थित झालेत. आखाती देशातून देशातील प्रमुख बंदरांवर ऑइल उतरवणारा दुबई आणि UAE मधला तो मास्टरमाइंड कोण? डिझेलला इतर ऑइलचं प्रमाणपत्र देण्यात कस्टमच्या लॅबचा काही हात आहे का? माफियांच्या कर चोरीला कस्टमच्या अधिकाऱ्यांकडून अभय मिळते का? GST डिपार्टमेंटमधील अधिकाऱ्यांचं माफियांशी काही संगनमत आहे का? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज सक्षम अशा तपास यंत्रणेची गरज आहे. कारण प्रश्न देशाच्या अर्थव्यवस्थेचा आहे. या स्मगलिंगमधून मिळालेला पैसा देशाबाहेर बसलेले माफिया देशाविरोधात वापरत नाहीत ना, याचा तपास होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बीडवरून सुरेश जाधवसह व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.